नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण मसाला वांग बनवणार आहोत। बनवायला खूप सोपं आहे आणि चवीला तेवढंच छान लागतं। तर कसं बनवायचं चला बघूया। एक कढई घ्यायची, कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल ॲड करायचं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक खोबरं टाकून खोबरं छान भाजून घ्यायचं। खोबरं लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। खोबरं छान भाजले की त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आपल्याला आणि कांदा पण छान भाजून घ्यायचं हे सर्व खोबऱ्याबरोबर। कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचे आणि लसूण कांदा आणि खोबऱ्याबरोबर छान भाजून घ्यायचे। आता आपला लसूण पण छान भाजत आहे। आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे ॲड करायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे। आता एक चमचा आपल्याला धने ॲड करायचे आहेत। धने पण या सर्व जिन्नस बरोबर भाजून घ्यायचे आहेत। आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। कोथिंबीर पण आपल्याला ह्या सर्व जिन्नस बरोबर मिक्स करून घ्यायचे आणि आता एक मोठ्या साईजचा टोमॅटो ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचे सर्व जिन्नस आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। आता टोमॅटो पण आपला छान सॉफ्ट झालेला आहे आणि सर्व जिन्नस पण छान खरपूस भाजले गेलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण बनवून घ्यायचं। आता मी छान ह्याचं वाटण बनवून घेते थोडंसं पाणी ॲड करून। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे। मी 2 चमचे तेल ॲड करते कारण माझ्या जेवणामध्ये जास्त तेल पडत नाही कधीच, त्यामुळे मी थोडंच तेल वापरत असते। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये करून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे आपल्याला आणि वाटण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान तेलावरती वाटण परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतलं की त्याच्यामध्ये एक दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे। 1 चमचा धने पूड ॲड करायचे, थोडीशी हळद ॲड करायची आणि 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि हे सर्व मसाले वाटणाबरोबर छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे ते सर्व मसाले आणि हे सर्व मसाले छान एकत्र झाले की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली वांगी ॲड करायची आहेत। वांगी छान मसाल्याबरोबर एकत्र करून घ्यायचे आहेत आता आपल्याला आणि वांगी छान मसाल्याबरोबर एकत्र झाली की आपल्याला त्याच्यावरती ताट ठेवून छान त्याला 5 मिनिटं वाफ येऊ द्यायचे। वाफेमुळे वांगे थोडीशी शिजली जातात आणि चवीलाही खूप छान लागतात। तर छान वाफ आलेली आहे आणि मी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि अजून 5 मिनिटं त्याला वाफेवर शिजू देते। आता छान वांगे 50% शिजलेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे। मिक्स करून घेते छान मी वांगी आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करते। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त गरम पाणी ॲड करू शकता। मी छान आता गरम पाणी ॲड केलेले आहे। छान ही वांग्याची भाजी आपल्याला अजून 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे आणि ही वांग्याची भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मी प्लेट ठेवून याला छान शिजू दिलेली आहे एक 10-15 मिनिटं। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा। अजून 5 मिनिटं मी प्लेट झाकून ठेवणार आहे जेणेकरून वांग्याची भाजी छान शिजेल आणि आपली वांग्याची भाजी तयार आहे। मी आता ही सर्विंग बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि ही भाजी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते। बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भरपूर अशी कोथिंबीर मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली होती आणि तुम्ही बनवली की नाही तेही मला सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।